हॅलो. तर दसऱ्याच्या दिवशी आम्हाला जायचं होतं माझ्या ऑफिसला, कारण होता फॅमिली डे आणि मी खूप जास्त एक्सायटेड होते. कारण पहिल्यांदाच मी जिथे काम करते तिथे मी रोहितला आणि युगला घेऊन जाणार होते. तर त्याआधी आम्ही लेट उठलेलो, रात्री खूप लेट झालेलं झोपायला. त्याच्यामुळे आधी रोहितच्या एका फ्रेंडकडे पूजा होती, तिकडे आम्ही गेलेलो आणि तिकडनं मग ऑफिसला पोहोचलो. ऑफिसचा टायमिंग होता 9:15 ऑनवर्ड्स. तर मला असं वाटलं की 5 वाजेपर्यंत राहील, पण आम्ही पोहोचेपर्यंत 2 वाजेपर्यंत कार्यक्रम संपला होता. पण त्यांनी आतमध्ये एंट्री दिलेली की तुम्ही बघून येऊ शकता म्हणून. मग मी रोहितला आणि युगला मी जिथे बसते, जिथे काम करते, त्या ओडिसीमध्ये घेऊन गेले आणि तिथून मग पूर्ण ऑफिस फिरवलं. कुठे काय आहे, तर रोहितला खूप छान वाटलं, कारण त्याने आधी MNC कंपनीमध्ये काम केलं नाही, तर त्याला खूप मोठं-मोठं वाटत होतं आणि मला खूप छान वाटत होतं, की मी त्याला पहिल्यांदा असं कुठेतरी घेऊन आली आणि युगची खूप मस्ती चालली होती. आम्ही तिथंच जेवणं देखील केली कॅन्टीनमध्ये, कारण कार्यक्रम तर संपून गेला होता. त्यानंतर आल्यानंतर पूजा बाकी होती. त्याआधी मी आणि युगने छान आराम केला. रोहितचा संध्याकाळी ऑफिसचा कॉल होता, तर तो कामच करत होता. त्यानंतर मी थोडासा स्वयंपाक केला, म्हणजे मावशी चपात्या करून गेल्या होत्या. युगसाठी मी पनीर पराठा बनवला, थोडंसं पनीर परतवलं आणि भात आणि तूप, श्रीखंड असा नैवेद्य दाखवला साधासाच. त्यानंतर सोसायटीमध्येच रावण दहनाचा कार्यक्रम होता. सोसायटी म्हटलं की सगळे कार्यक्रम छान सेलिब्रेट होतात, ते मला खूप आवडतं. आणि त्यानंतर मग एकमेकांना सोनं दिलं, दसऱ्याच्या छान छान शुभेच्छा दिल्या आणि आज आमची जेवणं श्रद्धाकडेच होती, कारण तिने सकाळी खीर बनवली होती. रोहित जेवणासाठी नव्हता, त्यामुळे एकटीसाठी काय बनवणार. तर मी इकडेच आलेली. त्यानंतर मी येईपर्यंत श्रद्धाने त्या दोघांना खाण्यासाठी घेतलं. तर श्रद्धा माझी लहानपणाची मैत्रीण आहे. बेस्ट फ्रेंड सोबत राहणं आणि ते पण सोसायटीमध्ये राहणं, यासाठी नशीब लागतं आणि ते माझं आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.